गाणे म्हणजे काय की ईश्वराला अतिसूक्ष्म स्वरूपात आपल्याला पाहायचं, अतिसूक्ष्म स्वरूपात आपल्याला त्याला निरखायचं आहे. आणि त्याला करताना शरीराच्या बंधनात अर्थात स्थूल देहाच्या बंधनात आपल्याला अडकून नाही पडायचं. जसं आपण शोरूममधून गाडी घेतल्यानंतर 15 वर्ष तुम्ही कितीही काळजी घ्या, आरटीओच्या नियमातून त्याची व्हॅल्यू शून्य होत असते. तसं देह हा शून्य मातेच्या गर्भाचं नामशेदन झालं त्याच्या 9 महिन्या अगोदरपासून ते 120 वर्ष किंवा 128 वर्ष ग्रहांच्या गतीप्रमाणे प्रत्येक ग्रहांच्या दशाप्रमाणे शरीर 124 किंवा खूप पूर्ण 128 वर्ष 130 वर्ष जगणार. त्याच्यानंतर तुम्ही लिहू नाही शकत, कारण कलीची लाईफच 100 वर्ष आहे. म्हणून शरीराच्या अर्धमार्जनामध्ये माझं शरीर काय होईल, माझं कंबरच दुखतोय, माझं पाठच दुखतोय, माझं डोकंच दुखतोय, पायाला मुंग्याच खूप येतात माझ्या, मला कळीच न झाले, अशा गोष्टीमध्ये आपण गुंतून न राहता अंतकरण शुद्ध ठेवून आपल्या अंतरात्म्यामध्ये भाव शुद्ध ठेवून ईश्वराला कसं जागृत करता येईल त्याला तो करायचा आहे. तर अर्थात आपण हे सर्व गोष्टी देताना शरीर तितकंच गरजेचं आहे, पण खूप मी शरीराला कष्ट दिलं, खूप शरीराला मी ताण दिलं, खूप शरीराला मी वर करून घेतलं की माझे ईश्वर प्राप्त लवकर होईल असा अर्थ नाही. तर सच्चिदानंद परब्रह्म नेहमी सांगतात की आपण जेवढं देहाला कष्ट दिलं म्हणजे तेवढं देव ईश्वर पावतो असा अर्थ नाही. तुम्ही एका आसनावर बसून सुद्धा रामकृष्ण हरी मंत्र जरी जप केलं तर आपण पोहोचू शकतो. पण भाव महत्वाचा आहे. जर आपल्यात भावच नाही आणि आपण ईश्वराबद्दल सतत प्रार्थना करत गेलो तर शरीराच्या कोणत्याच क्रियाला काहीच अर्थ नाही. आता आपण कलियुगात पण विचार करतो की अलीकडे एक 20-25 वर्षामध्ये खूप कर्मकांड पाळणारा एक समाज आपल्याला दिसतो आणि ते कर्म न पाळणारा सुद्धा समाज आपण विचारात घेतो की शक्यतो खूप कर्मकांडमध्ये आपण ज्या विचार करतो मग ते श्रेष्ठत्व येतं ते ब्रह्म समाज अर्थात ब्राह्मण समाज. त्यामध्ये पहिलं सवलं चालू होतं ते पाण्यापासून. सवळ्याची व्याख्या प्रसाद गुरुजी आहे तिथे. सवळं म्हणजे पहिलं येतं पाणी, म्हणजे वल्ल सवळं पण आहे आणि कोरडं सवळं पण आहे. म्हणजे पाणी भरण्यापासून ते कोणालाही शुद्धाशुद्ध न होता स्वयंपाक बनवणे तो झाला सवळ्यात स्वयंपाक. समोरचा घेणारा व्यक्ती सुद्धा सवळ्यात असला तर ते सवलत लागू करतो. सवळ्याची व्याख्या हे असं सांगितलेलं आहे. मग आपण काय करतो, विहिरीचं किंवा बोरवेलचं पाणी आणून त्या तुळशीपत्र गरबाची काडी तांब्याच्या पात्रात किंवा पितळ्याच्या पात्रामध्ये ठेवून कुणाचा हात न लागता वल्ल्या सवळ्या अंगाने किंवा सवळ्यात आंघोळ केल्यानंतर धुतं वस्त्र रेशम किंवा गर्भ परिधान करून आपण ते डाबीची जे काही असेल सवळ ते परिधान करून आपण सवळ करतो. ती सवळ कुठेही शुद्धाशुद्ध न होता आणि त्याच्यात जर नैसर्गिक मलमूत्र जर त्याग केला असेल तर पुन्हा स्नान करून पुन्हा सवळा चालू करतो, त्याला सवळ मानलं गेलं. पण आजचा काळ असा आहे की एवढं सवळं करून जर त्याचं मन जर गलिच्छ असेल, मनामध्ये पाप असेल, विकार असेल तर त्या सवळ्याला काहीच अर्थ नाही. म्हणून कलियुगामध्ये जे ईश्वराचा अवतार जिथं झालं, खूप कर्मकांड केले, खूप सवळं केलं आणि तिथे देव लवकर पावला असं नाही आहे. लक्षात देव हा भक्तीचाच भुकेला आहे. आपण पाहतो अक्कलकोट स्वामी तर असं होतं की ज्या वेळेला स्वतः जेवायला बसताना अनेकांना ते घेऊन बसायचे आणि ते सवळवण्याच्या विरोधात नव्हते. असं ती म्हणायचे की अंतरातला भाव ओळखा, म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वर आहे, त्या ईश्वराला ओळखून त्या ईश्वराला निर्गुण निराकाराची साधना करा. कारण आपण एखाद्या विशिष्ट पंथामध्ये विशिष्ट संप्रदायामध्ये जर गुंतून पडलो तर आपल्या आध्यात्मिक तिथं खुटलं जातं. मग माझं दत्त परंपरा, मी अमुक अक्कलकोट स्वामी संप्रदायाचा, मी अमुक शिर्डी साईबाबांचा, अमुक मी त्या नाथ परंपरेतला. म्हणून पंथ आणि धर्म ह्यात भेद होता. कारण धर्म हे ईश्वरापासून निर्माण झालेला आहे, पंथ हे व्यक्तीपासून निर्माण झालेला आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती. पण तुम्ही कुणाकुणाचं पंथ स्वीकारणार, कुणाकुणाची सांप्रदाय स्वीकारणार. सांप्रदायिक वादात जर अडकला आणि तुम्हाला राजकीय वारसा असेल तर प्रत्येकी संप्रदायाची व्यक्ती तुमच्याकडे आणि तुम्ही कुणाकुणाला बॅलन्स करणार. म्हणून एक लक्षात घ्यायचं, गणपती, दुर्गा, विष्णू, शिव आणि सूर्य हे 5 ब्रह्मांडाला ताकद देणारी जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी जी उपासनेची पद्धत सांगितली, ह्याच्यामध्ये भेद अभेद थोडंच नाही. 5 देवतांची पूजन करा आणि ज्याला वाटते इष्टदेवता आपला गणपती, प्रधान देवता गणपती ठेवा आणि बाकीची देवता तुम्ही मांडू शकता. ज्याला दुर्गा
दुर्गा प्रधान मध्ये ठेवा, मग पूजन करा. ज्याला विष्णुप्रिय विष्णूला मध्ये ठेवा, पूजन करा. म्हणजे जगद्गुरु शंकराचार्यांनी हे भेद अभेद सर्व त्यांनी पूर्वीच नसे केलेला आहे. पण आपण काय करतो, हल्लीचा काळ पाहिल्यानंतर की घरामधले कुलधर्म कुलाच्या आपण खूप कमी करून टाकलोय आणि नको त्या देवतांचे संतांचे फोटो त्यांच्या मूर्त्या इतकं मोठं करून ठेवलंय की ओझं की आपल्या पुढच्या पिढीला आपणच संभ्रम करून ठेवतो की आपण काय करायचं. तर आज आपण ग्रहण कालामध्ये जे आलो होतो, तर ग्रहण कालामध्ये पण आपली जी देवता आहे ती देवता निश्चित आहे. ती देवता कधी आपल्याला टाळता येत नाही. म्हणून आपण शक्यतो हे 5 देवतांचं पूजन करतात. आता घरातली मांडणी कशी आहे, घरात पण सेम अशीच मांडणी, गणपतीची मांडणी आहे, आपला गोपालकृष्ण आहे, त्यानंतर अन्नपूर्णा आहे आणि ग्रामदेवता आहे. पण आपण ढीकभर एवढे देव वाढून ठेवले की त्या देवपूजा संपायला 2-2 तास जातात. मग त्याचा भाव किती स्थिर राहतं, आपोआप मग 10-15 मिनिटं पण आपला भाव स्थिर होत नाही. मग ते देवपूजा सुद्धा आपल्याला ओझं होतं. पुढं बघा आपली देवपूजा करायची इच्छाच निघून जाते, नकोसं वाटतं करायला. हे त्याच्या मागचं कारण काय की आपण कुलधर्म कुलाचार परंपरेने जे करताना प्रत्येकी क्षेत्रात गेल्यानंतर प्रत्येक गावचे जे देव आणून ठेवले, इतकं ओझं आणून ठेवले की आपण 10-15 मिनिटात 20 मिनिटाची देवपूजा संपवून साधनेला बसायला पाहिजे तो वेळ आपण काय नको त्या गोष्टीमध्ये वाढवतो. मग एखादं स्तोत्र, मग एखादा पारायण वर्षानुवर्ष आपण तेच करतो. पण आपली आध्यात्मिक प्रगती किती टक्के झाली, 15-20% पुढे आपली प्रगती नाही. कारण जोपर्यंत तुम्ही ईश्वराला समविष्टिक साधनेमध्ये वाहून घेत नाही, एक सकाम आणि निष्काम कर्म, जोपर्यंत तुम्ही भगवंताला म्हणत तुम्ही निष्काम कर्म भावना माझ्यात तो निर्माण होऊ दे. आणि सकाम म्हणजे आपण एखादी गोष्ट कामना करतो, आपल्याला निष्काम कर्मयोगी व्हायचं आहे. तर निष्काम कर्मयोगी म्हणजे काय, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता परमेश्वराला साक्षात्कृत कर्म करणे. मग तो परमेश्वर काय करतो, प्रत्येकी कार्य आपली कृती योग्य आपल्याकडे करून घेतो. प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या गोष्टी आपण देवाला नित्य प्रार्थना केलं की परमेश्वरा देवता मी कार्य करतो, त्या कार्यामध्ये माझ्याकडे चांगली कृती करून घे, त्या कार्यात माझ्यातून काही चुकत असेल तर त्यातून मला तू मार्ग दाखव. मग प्रत्येक गोष्ट जर आपण परमेश्वराला समर्पण भावून जर आपण कर्म करत गेलो तर नक्कीच ती कृती ईश्वरी कृती होते. म्हणजे तिथं दाट चुकवण्याची शक्यता खूप कमी असते. मग प्रत्येकामध्ये अहमभाव, मी किती श्रेष्ठ आहे आणि मी केलेलं काम किती चांगले हे जर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला तर तिथं परमेश्वराची कृपा कमी आणि आपल्यामध्ये अहंस्तर इतका वाढत असतो की आपल्याला परमेश्वर काय कधी निघून गेलं आपल्याला ते कळणार पण नाही. त्यामुळे आपण प्रत्येकाने करायचं काय तर कोणतीही कृती करताना ईश्वराला समर्पण वाटून करायचं. हे मी नाही करत, माझ्याकडून ईश्वर करून घेतोय, गुरु करून घेत आहे. निर्गुण निराकारामध्ये परमेश्वर माझ्याकडून कार्य करून घेतो. ही धारणातून जर आपण कृती केलो तर नक्कीच ते कार्य आपलं शीघ्र गतीने पूर्ण होतं. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपला एक जो स्वभाव असतो की मीपणाचा जो अहमपण आपल्याला जो जागृत होतो, मग तिथं सुद्धा आपल्या आध्यात्मिक पतन तर होतच होतं, पण आपल्या पुण्याचं पण त्या ठिकाणी पूर्ण शालन होतं, पुण्यच आपलं नाहीस होऊन जातो. म्हणून आपण जे सर्व कार्य करताना आपण जे शिकलोय किंवा आपण जे अनुभवलेलं ते समाजाला कसं चांगलं देत आहे, समाजासाठी आपण कसं उपयोगाला लावता येईल त्यासाठी आपण ते प्रयत्न करत आहोत. तर अर्थात आजचा जो ग्रहणाचा जो विषय आहे, अर्थात हे ग्रहण कालाचं पूर्वी मी अनेक वेळेला ग्रहण का होतं, ग्रहणामागचं शास्त्रीय कारण काय असतं, कोणते ग्रहण कोणत्या स्थितीमध्ये कोणत्या नक्षत्रामध्ये येत असतं किंवा येत असताना त्या ग्रहणाचे दुष्परिणाम काय असतात, असे अनेक वेगवेगळे चर्चा आपण वेगवेगळ्या माध्यमातून नेहमी ऐकतच असतो. पण थोडक्यामध्ये ग्रहण हे लागण्यामागचं वैदिक कारण काय आहे, पण खरंच हजारो कोटी किलोमीटरवरती जर ग्रहण लागत असेल तर सामान्य मानवाचं त्या ग्रहणाशी आणि मानवी जीवाशी काय संबंध येतं. ग्रहण तर आकाशात लावतं, तो तर एक भौगोलिक म्हणा किंवा आकाशातील खगोलीय एक प्रकारचं वेगवेगळे स्थिती आहे. मग नास्तिकवादी वामपंथी म्हणतात की आकाशात हजारो कोटीवर लागलेलं ग्रहण हे मानवाला काय तरी रूप देणार आहे. तर प्रत्येकाचे तर्क वितर्क हे वेगवेगळे असतात, त्यांच्या आध्यात्मिक क्षमतेला आकलनतेला जसं अध्यात्म कळलं त्याप्रमाणे तो तर्क काढत असतो. अर्थात आपली जीवनसृष्टी हे पंचमहाभूतावर आहे.
तर पंचमहाभूत म्हटल्यानंतर तिथं सूर्य आलं, आकाशाचा संबंध आला, पृथ्वीचा संबंध आला, वायूचा संबंध आला, जलदेवता आला, अग्निदेवता. प्रत्येकी कार्यतत्व हे निरंतर अनादी काळापासून चालू आहेत आणि ते पुढे चालत राहणार आहे. तर हे नक्षत्र म्हणजे काय, तर प्रत्येकी नक्षत्र हे सूर्याभोवती, नवग्रहांभोवती, जसं आपण पृथ्वी सूर्याभोवती जसं फिरते तसे प्रत्येकी नक्षत्र आकाशामध्ये वेगवेगळ्या स्थितीमध्ये फिरत असतात. प्रत्येकी ग्रहांची गती, त्याचं सूर्योदय सूर्यास्त, प्रत्येक गोष्टीचं सूर्योदय सूर्यास्ताप्रमाणे नक्षत्र राशीप्रमाणे कोणतं नक्षत्र कोणत्या राशीमध्ये किती दिवस राहणार, तर प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन पंचांगात आहे. तिथी किती वेळ असते, वारांचा कालावधी किती आहे, नक्षत्र कालावधी किती, योग आणि करण. तसं आकाशाच्या प्रत्येक स्थितीचं टाइम पत्रक वेळापत्रक हे 1 वर्ष अगोदर पंचांगात येत असतं. म्हणजे कधी खोटं लबाडी किंवा वेळखोपणा नाही. आता आकाशात लागणारा जो चंद्रग्रहण आहे त्याचं कॅल्क्युलेशन पंचांगात ते 2 ते 3 वर्ष अगोदर काढून ठेवले असतात. फक्त त्या वर्षाला ते छापील प्रयत्न करतात की ते प्रमाणित करायचं असतं की ग्रहण लागतं का नाही. तर आता ग्रहण लागण्याची संकल्पना कधीपासून आहे, तर अर्थात वैदिक काळामध्ये आपण 7च ग्रह घेत होतो. म्हणजे 2 ग्रह राहू आणि केतू कधी जन्माला आले, तर ह्याचं एक अशी कथा येते आपल्या 11 पुराणामध्ये आपण झालेला संदर्भ काढतो. तर पूर्वी देव आणि दानव असे 2 आसुरी शक्तीमध्ये दानवांची जी शक्ती होती ती खूप एक प्रकारची शक्तिशाली होती. आणि दानव हे सतत देवांवर वेगवेगळे आक्रमण करायचे. पण देवांवर